सगळं काही एका साध्या विचाराने सुरू होतं. आपण जे करू शकतो असं मानतो ते आपण करून दाखवतो. हे फक्त एक मोटिवेशनल वाक्य नाहीये. आपला मेंदू कसा काम करतो हे यातून कळतं. चला, एका जबरदस्त कथेपासून सुरुवात करूया, जिथे स्वतःकडूनच मोठ्या अपेक्षा ठेवल्या गेल्या. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचं उदाहरण बघा. स्वतःसाठी उच्च ध्येय ठेवली आणि मोठं यश मिळवून दाखवलं. हे सगळं एका साध्या पण खूप प्रभावी आणि पुन्हा पुन्हा घडणाऱ्या चक्रानुसार चालतं. आपला विश्वास विचारांना जन्म देतो, विचारांमधून कृती घडते आणि त्यातून आपला विश्वास अजून पक्का होतो. या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या माइंडसेटचं म्हणजे मानसिकतेचं रहस्य दडलंय. ग्रोथ माइंडसेट आवाहनं संधी म्हणून बघतो, तर फिक्स्ड माइंडसेट त्यांना अडथळा मानतो. आणि गंमत म्हणजे हे फक्त आपल्या स्वतःच्या विश्वासावर अवलंबून नाहीये, इतरांच्या अपेक्षाही खूप महत्त्वाच्या ठरतात. तर हे सगळं प्रत्यक्षात कसं दिसतं आणि नेते असा विश्वास कसा तयार करतात? चला जॅक्सन स्कूलचं उदाहरण पाहूया, ज्यांनी एका शाळेत अविश्वसनीय बदल घडवून आणला. यातून हेच दिसतं की विश्वास ही फक्त एक भावना नाही, तर योग्य कृतींची एक मालिका आहे. याच पद्धतींमुळे एक असं कल्चर तयार होतं जिथे उच्च अपेक्षा ठेवणं ही एक सामान्य गोष्ट बनते. आता एका प्रॅक्टिकल फ्रेमवर्ककडे वळूया आणि बघूया की खरा बदल कसा घडतो. या 5 पायऱ्यांमुळे एक चांगला विचार एका ठोस प्लॅनमध्ये बदलतो आणि सुधारणा घडवून आणतो. आणि इथेच स्मार्ट गोल्स सेट करण्याची कमाल दिसून येते. बघा, यामुळे ध्येय स्पष्ट होतं, जबाबदारी निश्चित होते आणि एक डेडलाईनही मिळते. कारण मोठं यश मिळवण्यासाठी पहिली पायरी आहे स्वतःकडून मोठ्या अपेक्षा ठेवण्याची.